Hello friends, good morning and welcome back to my channel. तर आज मी आता नाश्त्याची तयारी सुरू करणार आहे. तर आज मी नाश्त्यासाठी बनवले आहे आंबट ढोकळे. तर हे काल रात्रीच मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं, फर्मेंट्स करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे ते आणि खूप मस्त फसफसून आलेलं आहे. आणि याच्यासाठी आता मी तयारी करते. एका प्लेटला मी ऑइल ग्रीस करून घेणार आहे. तर ही ढोकळा प्लेट असते, तर याला मी छान ऑइल लावून घेते आहे आणि याला सर्वीकडे व्यवस्थित ऑइल लावलं. आणि एकीकडे मी चहासुद्धा ठेवलेला आहे माझा सकाळचा. आणि आता ही प्लेट मी एका भांड्यात ठेवली आहे आणि इकडे जे बॅटर आपण बनवलं होतं ज्यात मी मीठसुद्धा टाकून मिक्स करून घेतलं होतं छान, ते आता मी ऑइल लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घेतलं आहे. आणि हाफच प्लेट भरायची असते आपल्याला उंचीमध्ये. आणि त्याच्यावर मी थोडंसं तिखट भुरभुरलं आहे, कारण ते दिसायला खूप सुंदर दिसतात तिखटाने. आणि थोडीशी तीळसुद्धा टाकलेली आहे, का तिळीची चव त्याच्यावर छान येते. आणि आता मी याच्यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनटं टायमर लावून वाफवून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता टायमर ऑफ झालेला आहे आणि मी गॅस बंद केला. आणि आता मी तुम्हाला चेक करून दाखवते की ढोकळा झाला आहे की नाही. तर मी अशी सुरी लावून बघितलं तर सुरी एकदम क्लीन अशी निघाली आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. आणि इकडे मी लसणाचं तेलसुद्धा बनवून घेतलं होतं लाल तिखटाचं. ह्या ढोकळ्यावर मला हेच तेल खूप आवडतं. तर मी आता हे तेल छान असं सर्व लावून घेते पूर्ण ढोकळ्यावर, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर मी याचं कटसुद्धा करून घेणार आहे छोट्या छोट्या क्यूब्समध्ये, कारण छोटे छोटे छान दिसतात. हे जास्त मोठे आवडत नाही मला. आणि पातळच ढोकळा असतो हा आंबट ढोकळे. तर आता मी सर्व करते एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकताय मी आता थोडेसे काढले आणि किती स्पंजी असे दिसत आहेत छान. आणि आता मी ह्या प्लेटमध्ये केले आहेत सर्व. आणि आता मी करते नाश्ता. आणि आता मी कामाला बसली. आज फ्रायडे असल्यामुळे फक्त एकच मीटिंग असते सकाळची, ही तेवढीच केली का नंतर दिवसभर मी फ्री असते बाकीच्या कामांसाठी. तर मी आत्ता दुपारची आली होती मुलीला शाळेत घ्यायला, कारण आज तिला थोडं लवकर यायचं होतं. तर ती आत्ता लंच एरियामध्ये होती. तर तो त्यांचा लंच एरिया होता आणि हे इकडे त्यांचं बाहेरचं प्ले एरिया आहे आणि हा इथला कॉरिडोर आहे. आणि आता मी तिला घेऊन निघाली आहे घरी. आणि तुम्ही संध्याकाळी बघाल आज तिचा रोबोटिक क्लास असतो, तर आज संध्याकाळी मी तिला घेऊन जाणार आहे रोबोटिक क्लासला. लेगो रोबोटिक्स, जो लास्ट फ्रायडेला तिचा ट्रायल क्लास होता तो मी आता तिचा सुरू केलेला आहे. आणि आता जाणार आहोत संध्याकाळी रोबोटिक क्लासला. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहोत तिच्या क्लासच्या इथे. तर हे आहे तिचा क्लास लेगो रोबोटिक्सचा. तर हे इमॅजिनेशन असं नाव आहे तिच्या क्लासचं. तर इथे खूप बाकीच्याही ॲक्टिव्हिटीज होत असतात, पण स्पेसिफिकली ही मला थोडी इंटरेस्टिंग वाटली आणि तिलासुद्धा ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे रोबोटिक्समध्ये. तर त्याच्यासाठी आम्ही तिला हा क्लास लावला आहे, जो एव्हरी फ्रायडे रात जाणार आहे संध्याकाळी. आणि तिला क्लासमध्ये सोडल्यानंतर मी थोडं मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेली होती, कारण मला घ्यायचा होता माझ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी रिंग लाईट आणि थोडेसे कॉस्मॅटिक्स. तर तुम्ही बघू शकता हे नॉर्मल नावाचं स्टोअर आहे इथे. याच्यामध्ये सर्व टाईपचे कॉस्मॅटिक्स वगैरे मिळतात. तर याच्यातच आता आपण बघणार आहोत रिंग लाईट. तर इथे रिंग लाईटच्या खूप व्हरायटीज होत्या. हा विथ माईकवाला होता, पण मला विथ माईकवाल्याची एवढी काही गरज वाटली नाही, म्हणून मी हा विदाऊट माईकवाला फक्त सिम्पल असा रिंग लाईट घेतला आहे. तर हा मी घेतला आहे. आणि आता आम्ही अजून थोडं शॉपिंग केली आहे, मास्क वगैरे सारखी. आणि ते आता सर्व बिलिंग केलं आणि बिलिंग झालं. तेवढा टाईम झालाच होता, मुलीचा क्लास संपला. आणि आता मी परत चालली आहे तिला क्लासकडे घ्यायला, तिचा लेगो रोबोटिक्सच्या क्लासला. तर आता तुम्हाला मी दाखवते की तिने आज कुठला रोबोट बनवला होता. तर चला आपण बघूया की कशा टाईपचा रोबोट होता. तर आता तिथे अजून क्लास चालू आहे मला वाटतं. तर तिथे आता मी तुम्हाला घेऊन जाते. आणि हे तुम्ही बघू शकताय तिच्या टॅबलेटवर तिने काहीतरी अरेंज केलं होतं की ते कसं ऑपरेट झाला पाहिजे तो रोबोट.
तर तिने आज स्पिन होणारा रोबोट बनवला होता जो फक्त गोल गोल फिरतो. तर हे तुम्ही बघू शकताय का तो किती छान असा गोल गोल फिरतोय. आणि आता क्लास संपला आहे, आम्ही निघालो आहोत बाहेर जायला. तर आम्ही चाललो आहोत आता एका रेस्टॉरंटमध्ये. तर हे रेस्टॉरंट मी फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे. तर ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे नानसेन्स, कारण इथे छान सर्व चाटच्या डिशेस भेटतात, जसे पावभाजी, हक्का नूडल्स, मंचुरियन, नंतर पावभाजी आणि पुष्कळ काही असतं. पण आम्ही एवढंच ऑर्डर केलं होतं, हक्का नूडल्स, पावभाजी, दाबेली. आणि तुम्ही बघू शकता इथलं डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर असं त्यांनी लावलेलं आहे, जे सर्व आपल्याला आठवण करून देतं इंडियन स्ट्रीट फूडची वगैरे. जर क्लोजअप तुम्ही बघितलं तर खूप छान असं तिथे होते चहाचे वगैरे, पाणीपुरीचे असे शॉट्स. आणि हे नंतर आम्ही समोसा चाटसुद्धा ऑर्डर केला होता. आणि सर्वच फूड इथलं खूपच छान होतं. आणि ही दाबेली पण आहे त्यांची. दाबेलीमध्ये भाजी खूप जास्त होती म्हणून मला इतकी काही आवडली नाही, त्याच्याने स्पायसी लागत होती. आणि तिथलं सर्व आमचं आटोपलं. छान आम्ही टेस्टी असं यम्मी जेवण केलं आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनी असं चाट खाल्लं, आणि इथे आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो तिथे कुठेच नाही असं. आणि आम्ही आता पोचलो आहोत घरी. सर्व छान जेवण झाल्यावर आता खूप छान वाटतं आहे. आता घरी जाऊन आम्ही करू थोडं रिलॅक्स आणि मग झोपू. तर परत भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, हॅव अ नाईस डे. आता परत भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये.